So in today's lecture, we will start the new point, that is the protein synthesis. In the last lecture, we have seen the process of DNA replication, why it is known as the semi-conservative method of replication, etc. Now the next point of this topic, that is the protein synthesis. Proteins are very important molecules, serve as a structural components, enzymes and the hormones. So in all living organisms, the protein molecules are important, whatever may be their form, but they are important for all the living organisms, like they are structural components, enzymes or hormones. So these are different forms of the proteins. So these proteins are essential for normal and healthy growth of living organisms. The cells need to synthesize new protein molecules. So these protein molecules are naturally synthesized in all the different types of living organisms, including human beings. Protein synthesis includes two steps, transcription and translation. For the process of protein synthesis, which is carried out in all the living organisms in all the different types of the cells, that protein synthesis is divided into two categories, or we can say the two steps, transcription and translation. So first of all, we will see what is meant by the transcription. Transcription is a process of copying genetic information from one strand of DNA into a single stranded RNA. Transcription is termed as a transcription. So we must know that in all the living organisms, the proteins are synthesized by RNA molecules. But the information for which type of protein is to be synthesized is defined by the DNA molecule. आपल्या सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल जो आहे तो RNA मॉलिक्यूल वरती तयार होतो. परंतु जरी तो RNA मॉलिक्यूल वरती तयार होत असला तरी सुद्धा न्यूक्लियस मध्ये असलेला जो डीएनए मॉलिक्यूल आहे, ज्याला आपण डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल म्हणतो, त्या डीएनए मॉलिक्यूलच्या ज्या दोन स्ट्रँड्स आहेत त्यापैकी कोणतीही एक स्ट्रँड काय करते, ती विशिष्ट प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती कुणाकडे देते, आरएनए मॉलिक्यूल. व्याख्या कशी आहे पहा. द प्रोसेस ऑफ कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन, कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन, काय करायचे, डीएनए वरच ते कॉपी करायचे फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ डीएनए. दोन स्ट्रँड जे आहेत, दोन पैकी कोणत्याही एका डीएनएच्या स्ट्रँड वरून इनटू सिंगल स्ट्रँड आरएनए, कशावरती, आरएनए वरती ते ट्रान्सक्रिप्ट करायचं. म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हणलेलं आहे, ट्रान्सक्रिप्शन. नाउ ऍक्च्युअली इन all the living organisms from DNA molecule the mRNA molecules are synthesized. हा जो आरएनए इथं म्हटलेला आहे, हा आरएनए जो आहे तो mRNA मॉलिक्यूल. त्याला mRNA का म्हणायचं आपण पुढे बघणारच आहोत. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये डीएनए पासून जो आरएनए मॉलिक्यूल आहे, त्या आरएनए मॉलिक्यूल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सक्रिप्शन. याचा अर्थ असा होतो, प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारा जो मेसेज आहे तो कोण देते, डीएनए मॉलिक्यूल देते. म्हणून हा जो आरएनए मॉलिक्यूल तयार होतोय, या आरएनए मॉलिक्यूलला मेसेंजर आरएनए म्हणतात. लक्षात असू द्या, आपण पुढे जे बघणारच आहोत, पण हा आरएनए जो आहे तो mRNA म्हटलं जातं, मेसेंजर आरएनए मॉलिक्यूल. लक्षात येते. ही झाली आपली पहिली स्टेप, त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सक्रिप्शन. दुसरी स्टेप काय आहे, ट्रान्सलेशन. Translation is a mechanism in which codons on mRNA molecule, हा जो mRNA तयार झालेला आहे याच्यावरती जे कोडॉन्स आहेत are translated and a specific amino acid in a sequence form a polypeptide that is a protein on ribosomes. आता ट्रान्सलेशन कशाला म्हटलंय, टू ट्रान्सलेट, भाषांतर जसं म्हणतो आपण, तसं याच्यामध्ये पण एक ट्रान्सलेशन करायचं. कशाचं ट्रान्सलेशन करायचंय, हा जो आरएनए मॉलिक्यूल ज्याला mRNA मॉलिक्यूल म्हटला, तर हा जो तयार झालेला आहे डीएनए पासून, याच्यावरती विशिष्ट प्रकारचा सिक्वेन्स असतो नायट्रोजन बेसिसचा. त्या सिक्वेन्स पैकी सलगचे जे 3 नायट्रोजन बेसिस आहेत त्याला कोडॉन म्हटलं. आणि याच्यावरती अमायनो एसिड्स आणून बसवले जातात. प्रोटीन काय आहे, लॉंग चेन ऑफ
प्रो अमायनो ऍसिड्स जे पॉलीपेप्टाइड चेन म्हटलेलं आहे ते. ही पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अमायनो ऍसिड्स एकत्र जोडले जातात. ते आपण प्रोटीन अजून पुढे गेल्यानंतर डिटेलमध्ये ते बघणारच आहोत. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सलेशनची ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये एमआरएनए मॉलिक्यूल वरती जो काही कोडेड सिक्वेन्स दिलेला आहे अमायनो ऍसिडचा, तो डिकोडिंग करण्याची प्रोसेस, ट्रान्सलेट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन. आणि ती जी प्रक्रिया आहे ती रायबोसोम्स मध्ये कंप्लीट केली जाते. कशा पद्धतीने आपण ते डिटेलमध्ये बघणार. या ठिकाणी फक्त ह्या दोन टर्म्स आपण समजून घेऊयात. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन अँड व्हॉट इज मीन बाय द ट्रान्सलेशन. Transcription is a process by means of which mRNA molecules are synthesized from DNA molecule. साध्या सोप्या याच्यात आपण असं म्हणू शकतो. ट्रान्सक्रिप्शन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये एमआरएनए मॉलिक्यूल डीएनए पासून तयार करतो. हे डिटेलमध्ये आपण डेफिनेशन इथं बघू. आणि त्याचं ट्रान्सलेशन एमआरएनए वरती जे काही कोडेड सिक्वेन्स आहे, कोड वर्ड आहेत तिथं, तिथे काय अमायनो ऍसिडची नावं लिहिलेली नाहीत. त्याच्यासाठी असलेला जो कोडान आहे तो कोडान तिथं आहे. आणि त्या कोडांचं डिकोडिंग करायचं म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन करायचं, म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन. या दोन प्रोसेसच्या सहाय्यानं जी आहे प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया कंप्लीट होते. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, we can say the main theme of the protein synthesis, which includes from DNA molecule by process of transcription mRNA molecule synthesized. mRNA synthesized translated into the polypeptide. म्हणून जर समजा सेंट्रल डोग्मा एक मार्काला विचारलं जातं, गिव्ह द रिॲक्शन ऑफ सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हे आहे डीएनए ट्रान्सक्रिप्शन, एमआरएनए ट्रान्सलेशन, पॉलिपेप्टाइड किंवा प्रोटीन दोन्हीपैकी कुठलाही शब्द. प्रोटीन तयार होण्यासाठीच्या ज्या प्रक्रिया आहेत, पहिल्यांदा काय होते? ट्रान्सक्रिप्शन होते. म्हणजे डीएनए पासून एमआरएनए मॉलिक्यूल तयार होते. मग डीएनए पासून एमआरएनए तयार होण्याची जी प्रक्रिया त्याला आपण काय म्हणले? ट्रान्सक्रिप्शन. आणि एमआरएनए पासून प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला ट्रान्सलेशन. म्हणजे एका याच्यात जर बसवायचं म्हटलं तर डीएनए एमआरएनए ट्रान्सक्रिप्शन, एमआरएनए प्रोटीन ट्रान्सलेशन. So this is known as the central dogma of the protein synthesis. Now we will see one by one the different types of the steps of the protein synthesis. So the first step is the transcription. मगाशी आपण व्याख्या बघितली. From DNA molecule, mRNA molecule is synthesized. That process is known as the transcription. During transcription, information of only one strand of DNA is copied into RNA molecule. ज्या दोन स्टँड्स आहेत त्या दोन स्टँड पैकी फक्त कोणतीही एक, असं फिक्स नाही की हीच पाहिजे किंवा हीच पाहिजे, दोन्ही पैकी कोणती तरी एका स्टँड वरचं जे काही डीएनए सिक्वेन्स आहे तो कशावरती कॉपी केला जातो? आरएनए मॉलिक्यूल, ज्याला आपण एमआरएनए म्हटलं. आरएनए पॉलिमरेज कॅटालाइज द इन्फॉर्मेशन ऑफ आरएनए ट्रान्सक्रिप्शन. आरएनए ट्रान्सक्रिप्शन जी पहिली स्टेप आहे याच्यासाठीचा जो एन्झाइम आहे तो काय कोणता आहे? आरएनए पॉलिमरेज एन्झाइम आहे. DNA is located in a nucleoid of prokaryotes and a nucleus in eukaryotes. Now, the process of transcription begins from DNA molecule. Now, this DNA, which is present in all the different types of living organisms, in prokaryotic organisms, that DNA is present in nucleoid, while in eukaryotic organism that is present in the nucleus. आपण हे सुरुवातीलाच बघितलेलं आहे. प्रोकॅरियोटिक्स ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असं स्ट्रक्चर असतं का? नाही. डीएनए मॉलिक्यूल इज डायरेक्टली एम्बेडेड इन टू द सायटोप्लाझम. मग तो जो डीएनए मॉलिक्यूल आणि प्रोटीन्स आहेत यांचं एकत्र जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण न्यूक्लिओइड म्हटलेलं आहे, न्यूक्लियस म्हटलेलं नाही. इथं काय म्हणले? डीएनए इज लोकेटेड इन न्यूक्लिओइड ऑफ प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोटच्या न्यूक्लिओइड मध्ये. आणि युकॅरियोटिक मध्ये कसं आहे? सेपरेट आहे. जे सेल आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये तो डीएनए मॉलिक्यूल आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? न्यूक्लियस ऑफ युकॅरियोट्स. DNA transcription takes place in nucleus and a translation in cytoplasm in eukaryotes. Now, in prokaryotes, there is no, we can say, the confusion or complication regarding the protein synthesis, because in prokaryotic organism single cell is present, embedded DNA is present. So in that cell cytoplasm the process is completed.
But in eukaryotic organisms, in nucleus, DNA molecule is present. So that DNA molecule synthesizes mRNA by the process of transcription. This synthesized mRNA from nucleus is transferred into the cytoplasm, and in that cytoplasm the process of protein synthesis is completed. So in eukaryotic organisms, protein synthesis is completed in two different types of the parts. The transcription is completed in the nucleus, the translation is completed in the cytoplasm. DNA transforms information to mRNA, which then moves to ribosomes in cytoplasm. जे आता आपण म्हटलेलं आहे. जे डीएनए मॉलिक्युल न्यूक्लियस मध्ये आहे तो इन्फॉर्मेशन एमआरएनए ला देतो. एमआरएनए परत सायटोप्लाझम मध्ये येतो. सायटोप्लाझम मध्ये युकॅरियोटिकच्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रोटीन सिंथेसिस ज्या ठिकाणी कम्प्लीट होतं त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा सेल ऑर्गॅनेली आहे ज्याचं नाव आहे रायबोसोम्स. त्या रायबोसोमच्या जागेवरती प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया कम्प्लीट होते. DNA has a promoter and terminator site for transcription starts. आता डीएनएच्या कोणत्या भागावर आपण सांगितले की मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन द डीएनए किंवा प्रोकॅरियोटिक जर असला तर जवळजवळ त्या ठिकाणी त्याचं 1100 मायक्रोमीटरचं त्याच्यामध्ये जवळजवळ 4 पॉईंट समथिंग अमाऊंट ऑफ मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट. मग इतके न्यूक्लियोटाइड्स त्याच्यामध्ये आहेत, तिथं सुरुवात कुठून करायची प्रोटीन सिंथेसिसची. मग प्रोटीन सिंथेसिसची सुरुवात ज्या भागावर पासून होते डीएनए मध्ये त्याला म्हटलं जातं प्रमोटर, आणि ज्या ठिकाणी संपते त्याला म्हटलं जातं टर्मिनेटर. हा जो डीएनएचा डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे फार मोठा आहे. मग एवढ्या मोठ्या डीएनए वरती कुठं सुरुवात व्हायची कुठं संपवायची हा ठरवण्याचं काम कोण करतो? डीएनए करतो. ज्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याला काय म्हणणार आपण? प्रमोटर. आणि जिथं शेवट होणार आहे तिथं टर्मिनेटर. इथं काय म्हणलं? ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट्स ॲट अ प्रमोटर अँड स्टॉप्स ॲट अ टर्मिनेटर. जिथं सुरुवात होणार आहे ते प्रमोटर, शेवट होणार आहे ते टर्मिनेटर. आता याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे. कशाला म्हटलंय ट्रान्सक्रिप्शन युनिट? इच ट्रान्सक्राइब्ड सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट. जे आता आपण म्हटलं की लॉंग फिलामेंट जो डीएनएचा आहे, या लांबच्या लांब पट्ट्यामधलं मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स मधलं जे काही ठराविक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे ज्याच्यावरती तो डीएनए सेगमेंट ट्रान्सक्राईब केला जातो, म्हणजे तेवढा एमआरएनए मॉलिक्युल तयार केला जातो, ते जे युनिट आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन युनिट. डीएनए वरचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स एमआरएनए वरती ट्रान्सक्राईब केलेला जो भाग आहे तेवढ्या भागाला काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन युनिट. टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए शोज फॉलोइंग सब युनिट्स. जे ट्रू स्टँड आहे त्याच्यावरती the promoter is located towards 5' end of a structural gene that is the upstream. It provides binding site for the enzyme RNA polymerase. जे डीएनए स्ट्रँड आहे आपण त्याच्यावरती सांगितलं की एक 5' एंड असतो, दुसऱ्यावरचा 3' एंड असतो. अँटी पॅरल चेन्स आहेत समजा. मग इथं आपण काय म्हणतो? प्रमोटर कुठं आहे? लोकेटेड टुवर्ड्स 5' एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन जे आहे ज्याला अपस्ट्रीम प्रोसेस म्हटलेलं आहे, त्या स्ट्रक्चरल जीनला 5' ला कुठं आहे? प्रमोटर आहे. आणि त्या ठिकाणा जो 5' एंड आहे तिथं काय करतो? आरएनए पॉलिमरेज जाऊन जॉईन करतो. हाच आरएनए पॉलिमरेज काय करणार आहे? प्रोटीन सिंथेसिस करणार आहे. कारण ट्रान्सक्रिप्शन एमआरएनए जो आहे तो हा आरएनए पॉलिमरेज करणार आहे. आरएनए पॉलिमरेज बाइंड्स टू स्पेसिफिक प्रमोटर, जे इथे सांगितलं तो ठरलेला आहे, त्या प्रमोटरला बरोबर तो जॉईन केला. DNA dependent RNA polymerase catalyzes polymerization in 5' to 3' direction. म्हणजे डीएनए डिपेंडंट, कारण तो डीएनए वरती आरएनए पॉलिमरेज अटॅच होणार आहे आणि त्याच्यापासून तो एमआरएनए तयार करणार आहे. तो काय करतोय? पॉलिमरायझेशन जे आहे फक्त 5' टू 3' डायरेक्शन मध्येच करतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. हे या पद्धतीने आपण आता काय म्हटलं? हा प्रमोटर आहे. ह्या प्रमोटरला म्हणजे ह्या 5' एंडला काय सांगितलं आपण? इथं म्हटलंय की प्रमोटर कुठं जॉईन होतो? 5' एंडला. 5' एंडला प्रमोटर जॉईन झाला. मग ही जी जागा आहे या ठिकाणी आरएनए पॉलिमरेज जो आहे तो या ठिकाणी अटॅच होईल आणि 5' टू 3' डायरेक्शन मध्ये त्याची प्रोसेस जी आहे ती पुढे पुढे तो कोडिंग करत जाईल.
So the DNA strand having 3 prime to 5 prime polarity act as a template strand. आता याच्यामध्ये जे 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन असलेला जो डीएनए आहे त्याला काय म्हटलेलं आहे? टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट का म्हटलंय? दिस स्ट्रँड ऍक्ट ऍज अ टेम्पलेट ऑर युनिट फ्रॉम विच द एमआरएनए मॉलिक्युल इज सिंथेसाइज्ड. ज्या ठिकाणापासून ते टेम्पलेट स्टँड ज्याला म्हटलेला आहे त्याच्यावरती एमआरएनए मॉलिक्युल तयार होतो. म्हणून हा जो आहे तो साचा आहे. कशाचा साचा आहे? एमआरएनए तयार करण्याचा. The other strand of DNA having 5 prime to 3 prime polarity is complementary to the template strand. हे आपल्याला माहित आहे. डीएनएचे जे दोन स्टँड्स आहेत ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. आपण आता हा जो घेतलाय तो याच्यावरती जे काही सिक्वेन्स आहे तो एमआरएनए वरती कॉपी करणार आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? टेम्पलेट स्टँड. आणि त्याच्या विरोधातली जी दुसरी आहे, द अदर स्टँड ऑफ डीएनए हॅव्हिंग 5 प्राइम टू 3 प्राइम पोलॅरिटी इज कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट. ते कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. बरोबर याच्या अपोजिट इकडं ते असणार आहे. द सिक्वेन्स ऑफ बेसेस इन दिस स्ट्रँड इज सेम ॲज इन आरएनए. आता काय लक्षात घ्या. जो 3 प्राइम टू 5 प्राइम एंड आहे हा काय करतोय? टेम्पलेट आहे. याच्या कॉम्प्लिमेंटरी असणारा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कशावरती येणार आहे? एमआरएनए वरती येणार आहे. याचाच अर्थ काय? ही जी 5 प्राइम टू 3 प्राइम एंड असलेली पोलॅरिटी असलेली जी न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे कशावरती? ह्या स्ट्रँड वरती. तो जसाच्या तसा कशावरती असणार आहे? एमआरएनए. म्हणून इथं काय म्हणलं? द सिक्वेन्स ऑफ बेसेस इन दिस स्ट्रँड इज सेम ॲज इन आरएनए मॉलिक्युल. पुढे अजून ते एक्झॅक्ट कशा पद्धतीने सेम आहे ते बघूयात आपण. इट इज ऍक्च्युअली द कोडिंग स्ट्रँड. हे जे आहे आपण ज्याला 5 प्राइम टू 3 प्राइम म्हणलेलं आहे हे कोडिंग स्ट्रँड म्हणू शकतो किंवा हे स्ट्रक्चरल जीन आहे. हेच जसंच्या तसं एमआरएनए वरती कॉपी केलं होतं. द इन्फॉर्मेशन ऑफ दिस स्ट्रँड इज कॉपीड ऑन एमआरएनए. जसंच्या तसं ते एमआरएनए वरती ते कॉपी केलं होतं. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेन्स स्ट्रँड. ही जी आहे याला सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. The terminal is located at the 3 prime end of a coding strand. कोडिंग स्ट्रँड जे आहे कोडिंग स्ट्रँडच्या 3 प्राइम एंडला टर्मिनेटर आहे की ज्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस टर्मिनेट केली जाईल. तो कुठं आहे? तो 3 प्राइम एंडला आहे. दॅट इज द डाऊन स्ट्रीम. इट डिफाईन्स एंड ऑफ ट्रान्सक्रिप्शन. एक गोष्ट लक्षात. प्रमोटर कुठं आहे? 5 प्राइम एंडला. टर्मिनेटर कुठं आहे? 3 प्राइम एंडला. प्रमोटरलाच अपस्ट्रीम म्हटलंय, तिथून पुढे जाणार आहे. आणि टर्मिनेटरला काय म्हणले? डाऊनस्ट्रीम. तिथं प्रोसेस थांबणार आहे. Only one strand functions as a template and the other as a complementary, which is actually coding or sense strand. दोन स्ट्रँड जे आहेत त्याच्यापैकी एक टेम्पलेट आहे ज्याच्या कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसेसचा सिक्वेन्स कशावरती येणार आहे? एमआरएनए वरती. आणि दुसरी जी आहे कोडिंग स्टँड किंवा सेन्स स्टँड त्याच्यावरती जे काही नायट्रोजन बेसेसचा सिक्वेन्स असेल तसाच्या तसा एक्झॅक्ट सेम कशावरती येणार आहे? एमआरएनए वरती. द रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स जॉईंट टू बेस पेअर्स ऑफ डीएनए टेम्पलेट चेन. जे टेम्पलेट चेन आहे त्याच्यावरती बरोबर एक 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 होणारा न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी जॉईन होईल. When RNA polymerase reaches the terminator signal on the DNA, it leaves and fully formed mRNA is released. ज्यावेळेस हे प्रमोटर पासून सुरुवात करेल आणि ज्या ठिकाणी टर्मिनेटर असेल त्या ठिकाणी काय होणार आहे? प्रोसेस तिथं थांबणार आहे. ती प्रोसेस थांबल्यानंतर मग ते आरएनए पॉलिमरेज बाजूला होईल, डीएनए बाजूला होईल, एमआरएनए बाजूला होईल आणि जो एमआरएनए तयार झालेला आहे तो बाहेर सोडून दिला जाईल. या ठिकाणी आता आपण बघूयात कॉम्प्लिमेंटरी कसं आहे. ही कुठली आहे? टेम्पलेट स्टँड आहे. ही कुठली आहे? कोडिंग स्टँड आहे. ह्या टेम्पलेट स्टँडचा कॉम्प्लिमेंटरी कशावरती येणार आहे? या ठिकाणच्या एमआरएनए वरती येणार आहे. हा एमआरएनएचा सिक्वेन्स आणि हा कोडिंगचा सिक्वेन्स एक्झॅक्टली सेम आहे. द सिक्वेन्स ऑफ nitrogen bases on the coding strand or sense strand are copied onto the mRNA. हे पहा, ऍडेनिन ऍडेनिन, ग्वानिन ग्वानिन. हे फक्त एक लक्षात घ्या. जो थायमिन आहे इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल इन द आरएनए मॉलिक्यूल. आरएनए मॉलिक्यूल जे आहेत ते नायट्रोजन बेसेस जो डीएनए मध्ये थायमिन असतो त्याच्याऐवजी आरएनए मध्ये युरॅसिल असतो. आरएनए मॉलिक्यूल मध्ये थायमिन नायट्रोजन बेस इज absent. Instead of thymine, uracil is present in the RNA molecule.
ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. डीएनए मॉलिक्यूल मध्ये जो थायमिन नायट्रोजन बेस आहे, तो थायमिन नायट्रोजन बेस आरएनए मॉलिक्यूल मध्ये नसतो. त्याच्या ऐवजी आरएनए मॉलिक्यूल मध्ये युरॅसिल असतो. मग त्याच्यामध्ये ऍडेनिन पेअर्स विथ युरॅसिल असं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होईल. हे जो सिक्वेन्स आहे तसाच्या तसा इथं आहे. का? तर थायमिन पेअर्स विथ ऍडेनिन, सायटोसिन पेअर्स विथ ग्वानिन, ऍडेनिन पेअर्स विथ थायमिन. मग ज्या वेळेस एमआरएनए मॉलिक्यूलचं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे, इथं ते न्यूक्लिओटाइड्स ऍड केले जातील आणि त्याच्यापासून तो एमआरएनए तयार होणार. न्यूक्लिओटाइड्स ऍड होताना जो आहे 5 प्राइम पासून सुरुवात झालेली आहे. सायटोसिन पेअर्स विथ ग्वानिन, ऍडेनिन पेअर्स विथ युरॅसिल. आता इथं काय होणार आहे, नायट्रोजन बेस किंवा न्यूक्लिओटाइड जो असणार आहे तो युरॅसिल असणार आहे, थायमिन नसणार आहे. का? तर आपण एमआरएनए तयार करतोय. मी या पद्धतीने इथं युरॅसिल येईल, थायमिनला ऍडेनिन, ग्वानिनला परत सायटोसिन, आणि हा सिक्वेन्स तयार होऊन एमआरएनए मॉलिक्यूल जो आहे तो तयार होतो. and that synthesized mRNA is transferred from nucleus into the cytoplasm in eukaryotic organisms. प्रोकॅरियोटिक मध्ये तर तिथल्या तिथं सायटोप्लाझम मध्ये ती प्रोसेस होते, परंतु युकॅरियोटिक मध्ये हा तयार झालेला जो एमआरएनए मॉलिक्यूल आहे तो इथून काय आहे तो पुढच्या याच्यामध्ये तो ट्रान्सफर केला. सो दिस इज द सिंपल प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. या पद्धतीने ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कम्प्लीट होते. आता हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कम्प्लीट होताना याच्यामध्ये थोडस कॉम्प्लिकेशन जे आहे ते युकॅरियोटिक मध्ये आहे. इन प्रोकॅरियोटिक द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इज सिंपल. As it is, the mRNA molecule which synthesized is utilized for the process of protein synthesis. But in eukaryotic, the mRNA is again processed. हे परत थोडस गुंतागुंतीचं असं आहे. इथं ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जी आहे ती प्रोकॅरियोटिक मध्ये संपते, परंतु युकॅरियोटिक मध्ये हा जो एमआरएनए तयार केलेला आहे तो प्रोसेसिंग करायला लागतो. मग तो काय बदल आहे, कशामुळे बदल आहे, कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यापासून हे वेगळं केलं जातं, वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.